सरासरीचा प्रॉब्लेम आहे, पण गुणोत्तर प्रणाली त्यात दिसतं. 3 मुलांच्या वयाची सरासरी आहे 20 वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर आहे 3, 4, 5 म्हणजे 3 4 4 5 आहे. तर सर्वात मोठ्या मुलाचे वय किती? तर अशा वेळेस काय विचारलं आहे, हा जो शब्द दिलेला आहे याच्याकडे करायचं पहा. आता सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागेला काय असतं, एकूण संख्या. आता मला तुम्ही सांगा 3 मुलांच्या वयाची सरासरी किती दिलेली आहे, 20 वर्ष. किती? 20 वर्ष. ओके, त्याचे गुणोत्तर किती आहे, 3x 4x आणि 5x. त्यांना x पकडावा, भागेला किती 3. मग हा याला गुणिला जात असतो, म्हणजे काय 20 गुणिला 3 बरोबर 3x 4x आणि 5x. 20 किती होतो 60 होतो. किती होतो 60. 4 आणि 3 7, 7 आणि 5 12x. ओके, तर मग x बरोबर 60 भागेला किती 12. तर x बरोबर किती 5. x बरोबर किती आला 5 आला. आता त्याच्यात सर्वात मोठ्या मुलाचे वय किती? आता याचा सर्वात मोठा कोणता असेल, हा सर्वात मोठा असेल, सर्वात मोठा असेल हा. तर मग काय करू शकतो, 5x आहे ना, तर 5 गुणिला 5 करा, तर किती 25. सर्वात मोठ्या मुलाचे वय. ठीक आहे 25. किती